चा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला भारताकडे सोपवलं जाणार आहे। तहव्वूर राणाला प्रत्यार्पणासाठी आता अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं ही परवानगी दिली आहे। तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाची भारताची ठाम मागणी होती आणि आता ह्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकेनं परवानगी दिलेली आहे। गणेश ठाकूर आपल्याला माहिती देत आहेत। गणेश, यामिनी, याआधी यूएसच्या ट्रायल कोर्टानं या तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा केला होता। त्यांनी डिपोर्टेशनचे प्रोसिजर सुरू करण्याचे आदेश दिले होते। याच्याच विरुद्ध हा सुप्रीम कोर्टात गेला आणि यूएस सुप्रीम कोर्टानं देखील याचा अर्ज किंवा याची अपील फेटाळली आहे आणि आता भारतात जवळपास निश्चित झालेला आहे। भारत सरकार अनेक वर्षांपासून या तहव्वूर राणाच्या डिपोर्टेशनसाठी प्रयत्न करत होते आणि या संदर्भात वेळोवेळी कायदेशीर कारवाई किंवा लिगल असिस्टन्स भारताकडनं देण्यात आलं होतं। ही केस चालवण्यासाठी तहव्वूर राणा हा महत्वाचा आरोपी आहे। डेव्हिड कोलमन हेडली यानं 26 अकराची रेकी केली, सगळ्या अतिरेकींना माहिती पोहोचवली, त्याचा हा खास मित्र सोबत हे कामाला होते आणि या दोघांनी मिळून रेकी करण्यामध्ये एक मोठी भूमिका होती। तहव्वूर राणाच्या कॅनेडियन कंपनीच्या माध्यमातून डेव्हिड कोलमन हेडलीनं भारतात पैसे मागवले। त्या पैशांचा वापर करून तो भारतात राहिला। त्या लोकांच्या मदतीने त्याची एक कंपनी होती भारतामध्ये राणाची, त्या कंपनीच्या नावानं तो भारतात आला आणि अशा प्रकारे त्यांना तहव्वूर राणाचा वापर केला होता आणि म्हणून मुख्य आरोपी आणि या आरोपीचं प्रत्यार्पण भारत सरकारसाठी एक मोठं यश आहे। अगदी गणेश, धन्यवाद या अपडेटसाठी। त्यामुळे ही मोठी बातमी आपण बघतोय। मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणाला आता भारताकडे सोपवलं जाणार आहे। लवकरच त्याचं प्रत्यार्पण होईल आणि अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने यासाठी परवानगी दिलेली आहे। तर मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा याला भारताकडे आता लवकरच सोपवलं जाणार आहे। तहव्वूर राणा याला भारतामध्ये आणण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू होते आणि अखेर आता अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा याला परवानगी दिलेली आहे। त्यामुळे तहव्वूर राणा याला लवकरात लवकर भारतामध्ये आणलं जाईल आणि त्यानंतर पुढे या संदर्भातला खटला सुद्धा चालू शकतो। प्रत्यार्पणाचा मार्ग मात्र आता मोकळा होणार आहे, कारण अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं आता या प्रत्यार्पणासाठी परवानगी दिलेली आहे। तहव्वूर राणा याला भारतामध्ये आणण्याची ठाम मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होती आणि या मागणीला आता मोठं यश येताना दिसतंय। मुंबईवरती झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाइंड तो होता। अनेक नावं याच्यामध्ये समोर येत होती, मात्र त्यापैकी तहव्वूर राणा हा या संपूर्ण हल्ल्याचा मास्टरमाइंड होता आणि त्यामुळे त्याला भारतामध्ये आणण्याचे हे प्रयत्न सुरू आहेत। ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम सर आहेत आपल्यासोबत। निकम सर, एक मोठी घडामोड, कारण आता तहव्वूर राणाला भारताकडे सोपवलं जाणार आहे, प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा होणार आहे।